हाय, आपण आता 6th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट 29 मधला 5th क्वेश्चन घेणार आहे. आधीचे क्वेश्चन झालेले आहेत ते आधीच्या व्हिडिओमध्ये चेक करायचे आहे. क्वेश्चन नंबर 6 बघूया. युनिटरी मेथडवर आहे. अ कार ट्रॅव्हलिंग ॲट अ युनिफॉर्म स्पीड. युनिफॉर्म म्हणजे जो कंटिन्यू राहतो, ज्यामध्ये स्पीड चेंज होत नाही. तर ह्यामध्ये काय सांगितलंय की एक कार ट्रॅव्हल करते म्हणजे रोडवरून जाते सेम स्पीडने. तर सेम स्पीडने जाताना काय सांगितलंय, डिस्टन्स 3R मध्ये 165 किलोमीटर जाते. तर इथं काय आहे, गिवन इन्फॉर्मेशन आपल्याला काय मिळाली, जी आपल्याला माहिती मिळते ती पहिल्या बाजूला लिहून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित समजला हे कळतं. मग काय आहे, 3 R मध्ये किती जाते, 165 किलोमीटर. आता ह्या माहितीच्या आधारे आपण युनिटरी मेथड वापरून 1 आवर मध्ये किती किलोमीटर गाडी ट्रॅव्हल करते हे काढून घ्यायचं आहे. ह्यामध्ये आणखीन 2 पुढे क्वेश्चन आहेत ते घ्यायचे आहे, पण पहिल्यांदा आपल्याला युनिटरी मेथडने 1 आवर मध्ये किती डिस्टन्स काढायचं हे पाहायचं आहे. सो युनिटरी मेथड काय होणार आहे, 165 डिवायडेड बाय 3. आता ह्याचा रफ वर्क तुम्ही करून घ्यायचा आहे. 3 ने 165 ला डिवाइड करायचा आहे. 3 5 जा 15, रिमेनिंग 1 5 हा खाली घ्यायचा आहे. 15 व्हॅल्यू झालेली आहे. 3 5 जा 15. तर आपल्याला इथं काय मिळालेलं आहे, 55. तर हे काय आहे, 55 किलोमीटर आहे. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली, 1 आवर इज इक्वल टू 55 किलोमीटर. म्हणजे काय सांगितलंय की ही गाडी सेम स्पीडने एका तासात 55 किलोमीटर अंतर क्रॉस करते. तर आपण आता ह्यातला पहिला प्रश्न बघूया. ए काय सांगितलंय, हाऊ लॉंग विल टेक टू कव्हर अ डिस्टन्स ऑफ 330 किलोमीटर. 330 किलोमीटर अंतर क्रॉस करण्यासाठी त्याला किती आवर्स लागतील. क्वेश्चन समजलाय का बघा. तर एवढा अंतर काढण्यासाठी किती तास लागतील. आता त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, इथं माहिती मिळाली की 1 आवर इज इक्वल टू 55 किलोमीटर. तर आपल्याला किलोमीटरमध्ये आन्सर असल्यामुळे किलोमीटर डिवाइड करून घ्यायचं आहे. 330 किलोमीटर डिवायडेड बाय 55 किलोमीटर, तेव्हा आपल्याला आन्सर हे आवर्स मध्ये मिळणार आहे. सो ह्याचं रफ वर्क आपण करून घेऊया. डिवायडेड बाय 55. ओके, आता 55चा टेबल आपल्याला येतो का, नाही. त्याची तयार करायची एक मेथड आहे. त्यामध्ये काय करतो आपण, 5चा टेबल इकडे लिहून घेतो. 55 आहे म्हणून दोन्हीकडे 5चा टेबल लिहून घेतला. हा 2 टाइम घ्यायचा आहे, कारण का 55 नंबर आहे. 54 असता तर आपण इकडे 4चा टेबल लिहिला असता. ओके, जे मधले नंबर येतात त्यांना प्लस करायचा आहे. ओके, इकडचा 1चा नंबर ॲज इट इज 0 + 1 1, आणि हा 10चा नंबर ॲज इट इज. लक्षात येतंय का बघा, टेबल कसा तयार करायचा आहे सोप्या पद्धतीनं. काय सांगितलं मी, हा नंबर 1चा ॲज इट इज, मधले जे 2 नंबर आहेत त्यांची ॲडिशन करायची आहे. 5 + 1 6, आणि हा 10चा नंबर ॲज इट इज. आपला 55चा टेबल तयार होत आहे. 0 0 + 2 2, आणि हा 2. 5 5 + 2 7, आणि 10चा 2. 0 0 + 3 3, आणि हा 3.
समजतं का टेबल? 10 चा हा 1 चा 5, 5 + 3 8 आणि हा 3. किती इझिली आणि फास्ट टेबल होतोय. याची व्हॅल्यू तुम्ही काढून टेबल तयार करायचा आहे, कारण मला इतका टेबल आत्ता तरी पास आहे. हा तुम्हाला प्रॅक्टिससाठी आहे. तर इथं आपल्याला आन्सर मिळालेला आहे 55 6 जा 330. डिवायडेशन समजलंय का? टेबल कसा तयार करायचा आहे समजलं का? ह्याची आणखीन प्रॅक्टिस करायची आहे. त्यासाठी तुम्ही इथं वेगवेगळे नंबर घ्या, टेबल तयार करा, त्यामुळे तुम्हाला आणखीन प्रॅक्टिस होईल. आता आपल्याला इथं आन्सर मिळालेला आहे 6, जे की आहे इथं 6R. म्हणजे 330 किलोमीटरला जर 55 किलोमीटरने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर हे आर्समध्ये मिळणार आहे आणि 6R आन्सर मिळालेला आहे. तर ह्यामध्येच आणखीन एक पुढचा बी क्वेश्चन आहे, तो आपण बघूया. टेबल कसा तयार करायचा आहे बघून प्रॅक्टिस नक्की करा. आता ह्यामधला बी क्वेश्चन बघायचा आहे. ए समजला असेल, हाऊ फार विल ट्रॅव्हल इन 8 hours. आता इथं उलट दिलंय, किलोमीटर दिलेलं नाही, 8 तासामध्ये गाडी किती जाईल हे काढण्यासाठी सांगितलेलं आहे. तर युनिटरी मेथडमध्ये आपल्याला इथं माहिती काय मिळालेली आहे, 1 hour = 55 किलोमीटर, म्हणजे एका तासाला 55. तर 8 तासाला किती असेल, 55 × 8. रफ वर्कमध्ये हा गुणाकार करून घ्या. 8 × 5 = 40, 8 × 5 = 40 + 4 440 किलोमीटर. समजलंय का? बघा, क्वेश्चन पहिला समजलाय का? ह्या क्वेश्चन मध्ये 2 क्वेश्चन टाकले आणि ते पण पहिल्यांदा किलोमीटर दिले तर आर्स काढायचे आहे, इथं आर्स दिले तर किलोमीटर काढायचं आहे. आणि युनिटरी मेथड वापरून, गिवन इन्फॉर्मेशन वापरून आपण 1 hour ची व्हॅल्यू काढलेली आहे. प्रॅक्टिस पुन्हा पुन्हा केली की सहज सोपं होऊन जाईल.